तर मित्रांनो, आज आहे व्लॉगचा दुसरा दिवस. आता वाजून राहिले सकाळचे 8:30. त्यानंतर मी आलो खाली आपल्या मित्राबरोबर खेळासाठी. सगळेचे सगळे येऊन गेले माझ्या पायाकडे आणि एक पिल्ला तर मार उड्याच्या उड्या मारत होता. मग मी गेलो आपल्या शॉपमध्ये, घेतलो बिस्किटचा पुडा आणि यांना दिलो. बिस्किट फक्त लाली खात होती, बाकीचे लोक तोंड पाहत होते. आता यांच्यासाठी काय वेगळ्या वेगळ्या बिस्किट आणून देऊ. तिथूनच एक पिल्ला गुंडागर्दी करत होता, भाऊ तुम्ही ना मला बिस्किट नाही दिले, आता मला फक्त मोठा उद्या चांगलाच चावतो तुम्हाला. मग त्यानंतर मी आणि मम्मी आले सकाळी सकाळी शॉप सांभाळण्यासाठी. 1-2 तास शॉप सांभाळल्यानंतर मग पप्पा आले. मग आम्ही आलो वरती. मग किचन रूम मध्ये येऊन पाहतो तर काय मम्मी चना पोहा बनवत होती. चना पोहा बनायला वेळ होता. त्यानंतर मी नारियल पाणी फोडून पप्पाला नेऊन दिला. गम्मी बनले का चने पोहे? मला 15 हातात नाही बनवत तर छाव ना. ठीक आहे, बनवा लवकर बनवा. थोड्या वेळ नंतर मीने पण नारियल पाणी फोडून नारियल पाणी पेला. मग थोड्या वेळ नंतर पोहे बनवून रेडी होऊन जाते. मम्मी पप्पाला पोहे नेऊन देते. त्यानंतर आम्ही सगळे बसून मस्त पोहे खातो. मग कार धुवासाठी कार वॉशिंग वाला येऊन जाते. थोड्या वेळ नंतर पप्पा चालले जातात किराणाच्या सामानासाठी. मग मी बसतो शॉप मध्ये 2-3 तासासाठी. गम्मी काय बनवून राहिले आज संडे स्पेशल? मटन. मटन? खरंच? हो. बापरे. मी आलो खाली आणि हा झंडूबम मला चावासाठी उभा होता पण भेऊन चालला गेला. शॉप मध्ये आलो. मग बसल्या बसल्या मटनचा विचार करत होतो, आज मस्त मटन खाईन. मम्मी झाडाला पाणी देत होती. मग म्हणाली, ही बघ कढीपत्त्याचं झाड. गम्मी बनली का? मटनची खुशबू तर चांगली येऊन राहिली. वाळा बरं पटकन. मग मला एक काम आला तर मी शॉप बंद केलो, तयारी केलो आणि आलो सीधा सोनूभाऊच्या घरी. सोनूभाऊच्या घरी आलो तर माहिती पडला की सोनूभाऊ आंघोळ करायला गेले आहेत आणि मी इकडे मटन सोडून आलो. सोनूभाऊची एंट्री झाली. मग आम्ही निघालो प्रमोशन व्हिडिओ शूट करण्यासाठी हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये. व्हिडिओ शूट झाल्यानंतर आम्हाला लागली भूक. मग आम्ही आलो पोहा खासाठी. पोहा भेटला नाही तर मग आम्ही आलो राईस खासाठी. राईस खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो ताक प्यासाठी, कारण राईस आम्हाला खूप जास्त तिखट लागला. ताक पिऊन झाल्यानंतर मग आम्ही गेलो आपल्या घरी. मॅच चालू व्हायला फक्त 11 मिनिटं बाकी होते. थोड्या वेळ नंतर मॅच चालू झाली. मग मस्त आरामात मॅच पाहत बसलो. हा मस्त मटन भात. मी तर खाऊन राहिलो, तू पण खा ना. मग मी पण मम्मी सोबत मटन भात खासाठी बसून गेलो. मग आम्ही मस्त मटन भात खाता खाता मॅच एन्जॉय केलो. अक्षर भावना सिद्धा विकेट उडून रनआउट करून टाकला. आपली टीम इंडिया तर खूप छान खेळत आहे. मग मी ना पटापट जेवण केलो, तयारी केलो आणि निघालो एका इव्हेंट साठी. इथे मी आलो आणि इथे मला असं स्पेशल गेस्ट बोलवला गेला होता आणि इथे चालू होता झुंबा फिटनेस कार्निवल आणि सगळ्यांनी खूप छान झुंबा केला, पण मी नाही केला कारण की मला येतच नाही तर काय करू. झुंबा पाहून झाल्यानंतर मग मी आलो घरी आणि पुन्हा पाहत बसलो इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच. मग मी आलो चुपचाप किचन मध्ये हे पाहण्यासाठी की वहिनीनं कशाची भाजी बनवला. तर आज वहिनीनं बनवला अंडा करी. या तुम्ही पण सगळे जेवण करासाठी. मग भाऊना भेल आणला तर भेल खाता खाता मॅच पाहत होतो. थोड्या वेळ नंतर आपली टीम इंडिया मॅच जिंकली तर मी आलो धावत लक्ष्मी भवन चौक मध्ये, जिथे चालू होता खतरनाक सेलिब्रेशन. जेव्हा पण इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच असते आणि आपली टीम इंडिया जिंकते तर इतर नेहमी सेलिब्रेशन केला जातो. सेलिब्रेशन झाल्यानंतर मग मी येऊन जातो आपल्या घरी. मग टाइम बघतो तर किती